कॅप्टनच्या माहितीसाठी आणि आमच्या दोन्ही पंचांच्या माहितीसाठी सेमीफायनल आणि फायनल ही जी मॅच होईल बॅटिंग जी मुंडोरा एंड कडनं होईल. म्हणजे जो एंड आहे मुंडोरा एंड, आता ज्या ठिकाणाहून गोलंदाजी केली जाते त्या एंड कडनं बॅटिंग होईल. यस, आणि गोलंदाजी होईल ती म्हणजे बंद्र्या मारुती टेम्पल एंड कडनं होईल. 4 सीमा आहेत आमच्या. दक्षिण बाजू आहे बंद्र्या मारुती टेम्पल एंड, उत्तर बाजू मुंडोरा एंड, पूर्व बाजू नाना नानी पार्क एंड आणि व्हेरी पॉप्युलर एंड पश्चिम बाजू विस्तीर्ण समुद्र किनारा कॅरेबियन बेट. धन्यवाद. तर सामन्याकडे वळणार आहोत. पहिलाच चेंडू डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. याचं अनंतजी चिंदू चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. पूर्णा गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आपलं हार्दिक स्वागत आहे. कट केलेल्या चेंडूला चेंडू थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. सेन्सिबल क्रिकेट. 4 धावांसाठी चौकार. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुचितचा चूस उतारे. ठाणे मुंबईचा टायगर आमचा सुचितचा चूस उतारे. गावदेव पूर्णा 40+चे अध्यक्ष अरुणजी टावरे यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. फ्लाय स्लिप मधून चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. जर तिथे फर्स्ट स्लिप असती तर निश्चितच फलंदाज बाद झाला असता. हे पाहू शकता तुम्ही. अतिशय सुबक आणि मनमोहक अशा ट्रॉफीज. हु विल बी द चॅम्पियन. कोण हा मानाचा चषक इथून घेऊन जाणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. चौकार मिळाला धनाजीला. धावसंख्या वाढते. धावपलकर 5. कट करायचा प्रयत्न केला होता. झेल असं वाटते हलकासा स्पर्श झाला होता. यस, संधी चालून आली होती. गडी बाद होता होता वाचलेला आहे. नशिबाची साथ मिळाली ती धनाजीला. क्रिकेट असं आहे की क्रिकेट संधीचं सोनं तुम्ही करायला हवं. एखादा झेल सोडला तर नक्की त्या मुजीबला तुम्ही विचार अफगाणिस्तानचा, ज्याने मॅक्सवेलचा झेल सोडला आणि मॅक्सवेलने 200 धावा पटकावल्या. अगदी बरोबर. आणि कोण विसरणार हिटमॅन रोहित शर्मांची 264 धावांची विश्वविक्रमी खेळी ओडीआय मधील. ऍब्सोल्युटली. अगदी थर्ड मॅनला परेराने झेल सोडला आणि अगदी 173 चेंडूमध्ये 264 धावा ठोकल्या. 33 चौकार आणि 9 षटकार लगावले. अगदी बरोबर. आणि 1 नाही 2 नाही 3 नाही 4 झेल सोडले होते हिटमॅन रोहित शर्मा याचे. चेंडू मात्र फक्त हलक्या हाताने तटवलेला आहे. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक विनेश पुन्हा एकदा सज्ज होईल मुंडोरा यांच्या टोकाकडून. सामोरं जाते बॅटर धनाजी. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. जागती राहूचा इशारा देणारा निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. फाईन डिलिव्हरी. ब्युटिफुल बॉल. धावसंख्या कायम आहे. धावपलकर 7. पण आज डॉक्टर गवळी सर, आपण धनाजीच्या बॅटिंगचा विचार केला तर सातत्याने आणि खोऱ्याने त्याने प्रत्येक सामन्यामध्ये धावा जमा केलेल्या आहेत. चांगला जम बसलेला आहे त्याचा. चेंडू अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू जातो डीप मिड ऑनला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा अतिशय वेगाने आणि चपलाईने पूर्ण करताना बॅटर धनाजी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आफ्टर 1 ओव्हर 9 रन विदाउट लॉस. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 9. एक संत आणि सावध पवित्रा धारण केलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, भूषणजी तरे अर्थात SS एंटरप्राइजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शेजारी फार मोठं नाव. यांचा मी विशेष आभार. कारण अंतिम विजय संघात कॅश प्राइस त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. धनाजी 1 चौकाराच्या साह्याने खेळतोय. 7 धावांवर. अमित 1 धावेवर खेळतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. संजय मुंडोरा यांच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. समोर जाईल बॅटर अमित.
जरीमरी माता आलिमगर संघ आपण संपर्क साधायचा आहे. चालू सामन्यातील विजयी संघाला त्या संघाशी टक्कर द्यावी लागेल. अतिशय चांगला चेंडू होता, पूर्णपणे फलंदाजाला चकवा देणार हा चेंडू. फाईन डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 9 धावा धावपलकावर. पाहतोय आपण पुन्हा एकदा संजय सज्ज होताना. चेंडू मात्र अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू जाते निर्धाव. फलंदाजाला मात्र चेंडूची जी स्विंग आहे, गती आहे ती ओळखता येत नाही. चांगली गोलंदाजी, ॲक्युरेट बॉलिंग, अचूक टप्प्याची योग्य लाईन, योग्य लेंथने गोलंदाजी करतोय संजय. धावसंख्या कायम. पुन्हा एकदा त्याच अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. धाव कंप्लीट केलेली आहे. जरीमरी माता आलिमगर संघ कॅप्टन किंवा खेळाडू माझा आवाज युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित संपर्क साधायचा आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीशी. जरीमरी माता आलिमगर हा संघ सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. संघाने 10 धावा धावपलकावर. 10 धावांची भागीदारी. 2 सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर कायम. फुलटॉस पण समाचार घेता आलेला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बिमर चेंडूची फेक केली होती. निश्चितच एक अवांतर धाव मिळेल. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या वाढते धावपलकावर 11 आणि यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री बॉल यानंतर असणार आहे. यस, बिमर चेंडूची फेक केली होती. दिशाहीन चेंडू. आता मात्र मुक्त फटका खेळण्याची एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे बॅटर धनाजीला. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्री हिट बॉल होता. बॅकफुट जाऊन कट केले चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेताना फलंदाजाला माघारी जावं लागेल. परतीचा प्रवास करावा लागेल अमितला. अमित पाहतो आपण धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. धावसंख्या धावपलकावर 13. 13ला एक खेळाडू बाद. न्यू बॅटर चंद्रकांत येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये चंद्रकांत याने जबरदस्त कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता. मात्र ते सातत्य तो ठेवेल का? खरं तर आवश्यकता आहे संघासाठी, पण तो नाव मोठा आहे, कामगिरी मोठी करेल का आणि संघाचा विजय साकार करण्यासाठी एक चांगली बॅटिंग करेल का? अगदी बरोबर. सातत्य ठेवणे तसेही डॉक्टर गवली सर क्रिकेटमध्ये खूप कठीण काम आहे. फक्त निवडत जे खेळाडू होते त्याने सातत्य ठेवलं. डॉन ब्रॅडमनचं नाव घेता येईल, ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू. सचिन तेंडुलकरचं नाव घेता येईल, त्याने सातत्य ठेवलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्याने केलेला लेटकटचा फटका, क्रिकेटमधील नाजूक फटका. चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षण. 4 धावांसाठी फरार. चौकार. समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार. समाजसेवक लाखात आहे त्याची सर नाही कुणाला येणार. यस, जेवण पाटील आपण पाहतोय ते डॉन ब्रॅडमनचं नाव घेतलं. तब्बल 52 कसोटी सामने खेळला आणि आपण पाहतोय 6,994 धावा त्याने पटकावल्या. 29 शतके. 99.96 ची सरासरी. आतापर्यंत सर्वाधिक सरासरी आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. अगदी बरोबर. चांगला उल्लेख केला आपण. धावसंख्या धावपलकर चौकारच्या सहाय्याने 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू मात्र पाहतोय जबरदस्त झेल. दर्शन काय झेल टिपतोय. फाईन लेगला चांगला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. साऱ्या मनात बसतो, मागे ना कधी तो पुढेच दिसतो. समाजसेवक खरा तो शोभतो. सॉफ्ट डिसमिसल. क्षेत्ररक्षक दर्शन याने चांगला झेल टिपला आणि चंद्रकांत सारखा मोहरा बाद करण्यामध्ये यश आलेले आहे.
गवली सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की सातत्य पुन्हा एकदा बघायला मिळेल का चंद्रकांतच्या द्वारा, पण या सामन्यामध्ये थोडासा तो फ्लॉप ठरताना, म्हणूनच आम्ही मगाशी उल्लेख केला होता कन्सिस्टन्सी ठेवणे क्रिकेटमध्ये इतकं सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला सादर करावा लागेल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 17, 2 गडी हे बाद झालेले आहेत. आफ्टर 2 ओव्हर 17 लॉस ऑफ 2 विकेट. राहुल येतोय क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. धड धाकड जाडजूड शरीरयष्टीचा गोलंदाज तयार होते सागर. तिसऱ्या षटकासाठी सामोरं जाईल बॅटर धनाजी. धनाजी सलामीला आलेला आहे. आतापर्यंत त्याने फक्त 7 धावांचं योगदान दिलेलं आहे, 1 चौकार लगावलेला आहे. चेंडू मात्र पाहतो अगदी ऑफस्टम्प सोडून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, जबरदस्त बिल्डिंग, स्क्वेअर लेग सीमारेषेवरून क्विक थ्रो केला होता विनेशने. फक्त 1च धाव मिळेल धनाजीला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकर 18, 2 गड्यांच्या मोबदल्यात. मी तर म्हणेन विनेशने 3 धाव वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी, अतिशय महत्वाचा सामना. पुन्हा एकदा सागर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुढे सरसावधून खेळलेलं आहे अलॉंग दी कार्पेट. चेंडू चाललाय मिडॉनला. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. क्विक थ्रो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धाव पूर्ण करतोय राहुल. धावसंख्या वाढते धावपलकर 20 धावा धावपलकर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्राथमिक लक्ष्य काय असेल तर किमान 40 धावा जर जमा केल्या तर मी तर म्हणेन एक चांगली टोटल धावपलकर आपल्याला बघायला मिळेल गावदेवी पूर्णा या संघाची. पुढे सरसावधून खेळलेला आहे. चेंडू चाललाय डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक झेपावते गचाल क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. आणि डॉक्टर गवली सर, आपण पाहतोय सातत्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर गॅप मध्ये फटका तुम्ही खेळलात तर जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा 3 धावा देखील तुम्हाला मिळू शकतात. हे टेक्निक, हे तंत्र खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. धावसंख्या वाढते धावपलकर 22. स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक पाठलाग करते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. अतिशय अप्रतिम फटका बघायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार. नवी मुंबईच्या या शहरात मानलंय आहे हो गावागावात. कलात्मक क्लास फटका बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढती धावपलकर 26. राहुलच्या बॅट मधून खणखणीत आणि दणदणीत चौकार आला. पुढे सरसावधून खेळले. वन्स अगेन सेकंड टाइम सेम शॉट खेळला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. जबरदस्त खेळ साकारतोय राहुल आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढती धावपलकर 28 ला 2 खेळाडू बाद. 28 धावा 2 गडी बाद झालेले आहेत. यस, खरं तर मॅच मध्ये श्याम शेठ गरज खेळू शकलेले नाही आहेत. महत्वाच्या कामामुळे त्या ठिकाणी येऊ शकले. पण तरी युट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहतायत. त्यांनी आयोजनाला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या संघाला, सुजाता स्पोर्ट्स पिंपळा संघाला शुभेच्छा दिल्या. श्याम शेठ घरात आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतोय राहुल. राहुल मात्र सातत्याने खोऱ्याने धावा जमा करतोय विकेटवर. त्याचा चांगला जम बसलेला आहे. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 30. बरोबर 10च्या सरासरीने धावा जमा केलेल्या आहेत. एक चांगली धावगती राखण्यामध्ये यश आलेले आहे गावदेवी पूर्णा या संघाला. अजूनही शेवटचं अंतिम षटक शिल्लक आहे पहिल्या डावातील. खूप चांगला खेळ करतोय खेळपट्टीवर राहुल, ज्याने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या विनेशने. दुसऱ्या षटकामध्ये संजयने धावा खर्च केल्या 8.
खूप चांगलं षटक त्याचं बघायला मिळालं. एक गडी त्याने बाद केला होता, पण सागरने तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13. थोडस महागडं षटक त्याचं बघायला मिळालं. एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याचं बघायला मिळालं. आता इथून मात्र शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल प्रभाकर. कमी धावांवर जर थांबवायचं असेल गावदेवी पूर्ण या संघ धावसंख्या धावपल का 30, तर मात्र चांगली गोलंदाजी प्रभाकरला करावी लागेल. ह्या उलट मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल गावदेवी पूर्ण या संघाला, तर या शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजीला प्रारंभ करावा लागेल. फटकेबाज बॅटर अजूनही खेळपट्टीवर कायम आहे. धनाजी आणि राहुल देखील जबरदस्त बॅटिंग करतोय खेळपट्टीवर. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंत या स्पर्धेवर आपण जर नजर टाकली तर. दोन्ही संघांचा प्रवास खूप चांगला राहिलेला आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. समय के बारे में सहयोग करना है प्लीज. पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे पंचांकडून. फुलटॉस हॉपॉलीवर घेऊन चेंडूला भिरकावून दिलेले आहे. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे कॅल्क्युलेटेड तोलून मापून मारलेला षटकार. आर कोण नाही आमचे ये भाऊला लय भाऊ लय नावाला भाऊ लय नावाला भाऊ लय नावाला गंभीर आमचे भूषण करेला चाचू शेट हाय साथीला. मेजवानी होती फलंदाजासाठी. फुलटॉस चेंडू मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला भिरकावून दिला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा तडाखा बघायला मिळाला धनाजीच्या बॅटमधून. धावसंख्या वाढती. धावबळ का 36. 36 ला 2 खेळाडू बाद. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावर. जबरदस्त दोघांमध्ये वेगवान भागीदारी बघायला मिळते तिसऱ्या गड्यासाठी. चांगला खेळ खेळपट्टीवर डाव साकारताना आहे दोन फलंदाज. पुन्हा एकदा प्रभाकर सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा फ्रंट फूट वर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस, एज अँड गॉन. 1 मोर विकेट गॉन होते. तिसऱ्या विकेटचं पतन. हँडसम डॅशिंग रुबाबदार हाय मनानं लय दिलदार. हे हँडसम डॅशिंग रुबाबदार हाय मनानं लय दिलदार. आशा टाईट ही पहिल्यापासून, आशा टाईट ही पहिल्यापासून, आशा टाईट ही पहिल्यापासून. चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू बोलतोय मुंबईवरून. फलंदाज बाद झाल्या. धनाजीच्या खेळीचा अंत झालेला आहे. धावसंख्या काय आहे धावपलका 36. 14 धावांचं योगदान दिलं. महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण त्याने योगदान दिलेले आहे. याला म्हणतात खिलाडू वृत्ती. पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही धनाजी याने. एकमेव उदाहरण तुम्हाला देईन. भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांनी कधीच पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नव्हती. अन्यथा 100 सेंचुरी ज्या झाल्या त्यामध्ये आणखी काही सेंचुरींचा भर पडला असता. हुक केलेला आहे चेंडूला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. आहे मुंबई नगरीत आईचा दरारा भारी. चर्चा नावाची होते हो त्यांना म्हणतात सारी. जितेश नाव म्हटल्यानंतर सध्या भारतीय संघामध्ये जितेश शर्मा जो खेळतोय, एक हार्ड हिटर आणि विस्फोटक फलंदाज. आल्या आल्या जितेशने चौकारणीचे आपलं खातं खोललेलं आहे. या चौकारच्या साह्याने धावसंख्या वाढती. धावपलकावर 40चा आकडा तर गाठलेला आहे. समाधानकारक धावसंख्या धावपलकावर. यस, पंचांनी दुसरी वॉर्निंग दिलेली बघा. यानंतर तिसरी वॉर्निंग जर तुम्हाला पंचांनी दिली तर ताबडतोब पॅनलाइज केलं जाईल. दंड तुम्हाला सोसावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये लक्षात घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग आपण करू नका प्लीज. धावसंख्या धावपलकर 40. शेवटचा अंतिम षटक प्रभाकर. चेंडूला मात्र फक्त हलक्याने खेळायचं होतं, पण चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव मिळेल जितेशला. धावसंख्या पुढे सरकताना 41 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अंतिम षटक. 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये प्रभाकरने धावा खर्च केल्यात 11. चांगल्या धावा जमा करतोय. विशेष करून राहुलची देखील प्रशंसा करावी लागेल. पुढे सरसावतो
फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक झेपावतोय, डीप मिडॉनला चांगला झेल, फलंदाजाचा संपला खेळ. गावागावाने गाजतय नाव आमचे चाचू भाईचा, आहे आशीर्वाद पाठीशी एक वीराईचा. गावागावाने गाजतय नाव आमचे चाचू भाईचा, आहे आशीर्वाद पाठीशी एक वीराईचा. आहे तसा तो किशोरने अफलातून झेल टिपला, लॉंगन वरून झेपावला होता, डीप मिडॉनला अफलातून झेल आणि राहुलच्या खेळीचा अंत झालेला आहे. अजून एक धक्का लागलेला आहे गावदेवी पूर्ण टीमला. धावसंख्या काय आहे धावपलकावर 41. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पहिल्या डावातील सामना करेल टीमचा स्कीपर कॅप्टन परेश भगत. कॅप्टन टू कॅप्टन चेंडू जाते डॉट. फलंदाज बाद झालेले असं वाटते मला. यस, फलंदाज बाद होते आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 41. 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाला. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. जी ऑन हायस्कूल आणि टावरे हायस्कूल, पीडी टावरे हायस्कूलच्या काही शाळेतील काही मुली आलेल्या आहेत. खरं तर एक प्रदर्शनीय सामना, फ्रेंडशिप मॅच होईल, त्यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मुलींचा एक प्रदर्शनीय सामना देखील आपल्याला बघायला मिळेल. राजू पाटील सरांच्या काही विद्यार्थिनी इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा मुलींचा सामना सुरू होईल तेव्हा आम्ही तुम्हाला त्याविषयी माहिती देऊ. डॉक्टर गवली सर देखील माहिती देतील. पीटी टावरे, त्याचबरोबर जॉन हायस्कूल, जिऑन हायस्कूल या हायस्कूलचे संघ जर आले असतील तर कृपया आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आपण त्वरित संपर्क साधायचा आमच्या ऑर्गनायझ कमिटीशी आपण यायचंय. पीडी टावरे आणि जिऑन हायस्कूलचे जे संघ आहेत, संघाने कृपया त्वरित संपर्क साधायचा आहे. आपण यायचंय, आपण आतमध्ये यायचंय लगेच. अंडर 14चा संघ जो आलेला आहे, आपण दोन्ही संघाने कृपया आतमध्ये यायचंय, त्वरित यायचंय आतमध्ये. 14 वर्षाखालील मुलींचा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. दोनों कैप्टन जो है, दोनों टीम के कप्तान से निवेदन है आपको तुरंत ही वीआईपी शामियाने के सामने आना है. दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी विनंती असणार आहे. दोन्ही कॅप्टनने आमच्या वीआयपी कक्षासमोर यायचं आहे. अंडर 14चा संघ आहे, आपण यायचं आहे कारण ही मॅच सुरू असताना आपला टॉस होईल. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे लक्ष ठेवलेलं आहे 42 धावांचं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया एक सुमधुर आवाज, ज्याने मित्रांनो अनेक मेगा इव्हेंट्स कव्हर केलेले आहेत. भिवंडी असं आउट ऑफ भिवंडीमध्ये जाऊन आपल्या आवाजाची जादू दाखवलेली आहे. लेजंड कॉमेंटेटर, सिनियर कॉमेंटेटर, नेत्र चिकित्सक अधिकारी, महात्मा गांधी तंटामुक्त समिती पायगावचे माजी अध्यक्ष आणि ज्याने अनेक सिने कलावंत, क्रिकेट स्टार पटूंच्या ओपिनियन कव्हर केलेल्या डॉक्टर मोरेश्वर गवली सर. खूप खूप धन्यवाद जेवण पाटील. तर ओळूया इट्स अ क्रुशियल मॅच. आय थिंक संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळेल कारण धावसंख्येची समोर आहे, लक्ष समोर ठेवलेले खूप चांगलं लक्ष आहे.
गावदेवी पूर्णा संघाने 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. कारण यापूर्वी आम्ही नेहमीच उल्लेख केला होता, यापूर्वी दोन्ही मॅच मध्ये गावदेवी पूर्णा संघाचं क्षेत्ररक्षण, बॅटिंग, बॉलिंग खूप चांगलं झालेलं आहे. पण महत्वपूर्ण मॅच आहे, चुकीला माफी नाही, महत्वपूर्ण मॅच आहे. आणि या मॅच मध्ये कशा प्रकारे पूर्णा संघ कामगिरी करतोय आणि सुजाता स्पोर्ट पिंपलास या संघाने सुद्धा सातत्य ठेवलेलं आहे. सलामीची जोडी ही खेळपट्टीवर. पहिला चेंडू आणि ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला शॉर्ट मिड विकेटला धावबाची शक्यता आहे. मात्र डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित पंच राजीव पाटील यांना थोडासा विचार करावा लागला असता. यार मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण टीम मध्ये होत आहे. गावदेवी पूर्णा संघाची मागच्या 40+ ची एक जमेची बाजू सर्वात महत्वाची आहे, ती म्हणजे त्यांचं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्यासाठी बॅटरला विचार करावा लागतो जेव्हा सीमाराशीवर चेंडू जातोय वेगात. 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. अमित खूप चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय. यष्टिरक्षक प्रवीण चौधरी याच्या हातात. कुठल्या प्रकारे धाव नाहीये, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. मुंडरा यांकडनं पुन्हा एकदा मार्गस्थ होईल अमित प्रभाकरसाठी. याला मात्र अप्पर कडच्याने फटका खेळलेला आहे, पंच केलेला आहे, चेंडूला डीप कव्हर, सीमा रेषा पलीकडे जाणारा हा चौकार. हॅन्डसम डॅशिंग रुबाबदार, हाय मनानं लय दिलदार. हे हॅन्डसम डॅशिंग रुबाबदार, हाय मनानं लय दिलदार. आशा टाईट ही पहिल्यापासून, आशा टाईट ही पहिल्यापासून. फ्रंट फूट पंच बघायला मिळाला. अगदी फ्रंट फूटला गेला आणि अगदी जम्पिंग पंच केला आणि अगदी कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेला होता. डीप कव्हर, सीमा पार, चौकार. अमित पुण्याचा फटका, मिस टाइम फटका आहे, मात्र झेल होणार नाहीये. गलीकडे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र प्रभाकरला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या झाली 7. अजून एक चौकार जरी लगावलेला असला तरी आतापर्यंत सुद्धा एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कारण आस्किंग रन रेट जो आहे तो 10.50 आहे आणि पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. याला मात्र मिड ऑफच्या वरून फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल लॉंग ऑफ, सीमा रेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. चाचू बोलतोय मुंबईवरून. चाचू बोलतोय मुंबईवरून, चाचू बोलतोय मुंबईवरून, चाचू बोलतोय मुंबईवरून, चाचू बोलतोय मुंबईवरून. माधवराव पाटील विद्यामंदिर काल्हेर संघ जर आला असेल तर आपण त्वरित व्हीआयपी कक्षासमोर यायचंय, त्वरित यायचंय, त्वरित यायचंय. माधवराव पाटील बालमंदिर आणि जियान स्कूलचे संघ जर आला असेल तर आपण सुद्धा यायचंय. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात, कारण आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात झाली. 11 धावा आलेल्या आहेत, कुठल्याही फलंदाज बाद झालेला नाही. सकारात्मक सुरुवात. यावेळेला ताकदवर फटका खेळलाय, चेंडू सरळ जाईल तो मिड ऑफवरनं डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा थ्रम्बल होतं, इथे कुठेतरी प्रेशर बघायला मिळतंय पूर्ण संघाच्या फिल्डरवर. 2 धावा पूर्ण करतोय प्रभाकर. आज प्रभाकरचा अंदाज एक अलग अंदाज आहे, आक्रमण करतोय अगदी सुरुवातीपासून. मला वाटतं कॅप्टनने सल्ला दिलेला असावा की आक्रमण आक्रमण आक्रमण. स्वतः कॅप्टन आहे आणि स्वतःशी ठरवलेलं आहे की आक्रमण. याला पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येईल, चेंडू सरळ जाईल तो डीप मिड ऑफला. यावेळेला मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एकच धाव. मात्र एक चांगली सुरुवात आहे, सकारात्मक सुरुवात आहे, पॉझिटिव्ह सुरुवात आहे. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जी सुरुवात तुम्हाला आवश्यक आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह सुरुवात बघायला मिळते.
14 धावा झाल्यात. बंटी आपलंही खूप खूप स्वागत आहे, वेलकम. बंदरा मारुती कालेर संघाचा एक आधारस्तंभ, रेग्युलर क्रिकेट. याला फुलटॉस चेंडू आहे, मात्र पाहिजे तसं समाचार घेता आलेले नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, एकच धाव मिळेल. मला असं वाटते जेवण पाटील ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाणार, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग होते, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते, असं वाटते शेवटच्या षटकापर्यंत एक रंगत बघायला मिळेल. कशमकश, अटीचटी, संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळणार. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला. याला कट करण्याचा प्रयत्न अपील केला जाते, हलकसं कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीरापासून जवळच्या चेंडूला तुम्ही चांगल्या प्रकारे कट शॉट खेळू शकत नाही. स्क्वेअर कट करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं बॅकफुटला यावं लागतं. भारताचा गुंडाप्पा विश्वनाथ काय स्क्वेअर कट खेळायचा, कलात्मक क्रिकेट बघायला मिळायचं. अगदी वामन मूर्ती उंचीनं कमी असलं तरी स्क्वेअर कट जबरदस्त खेळायचा. राहुल यावेळेला मात्र जवळपास खोदून काढलं होतं चेंडू, सरळ ते डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थ्रो नॉन चुकीच्या ठिकाणी थ्रो होते. 2 धावा, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 17 धावा झाल्या आहेत. हे षटक मात्र चांगलं आहे, या षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत 6 धावा, आणि षटक किती कमी वेळात संपवलं राहुलने. 4 मिनिटांमध्ये षटक संपवलं, हेच फार महत्वाचं आहे. ही डिसिप्लिन असायला हवी तुमची. भिवंडी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये रवींद्र जडेजा असेल, क्योंकि आणि जर आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं भिवंडी ग्रामीणमध्ये भावेश पवार असेल, दीपक मडवी असेल, करण पाटील असेल, असे काही निवडक काही असे गोलंदाज आहेत जे षटक 4 मिनिटाच्या आतमध्ये संपवतात. धावसंख्या झालेली 17 धावा झालेल्या आहेत. समोर जे लक्ष्य आहे ते 42 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 25. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये, मात्र सामना जेव्हा 4 षटकांचा असतो ना, तिसरं षटक फार महत्वाचं ठरतं. अगदी बरोबर. सामन्यामध्ये रंगत कायम आहे, अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. दोन्ही संघांना इथून समान संधी आहे, कारण 2 बलाढ्य आणि दिग्गज संघांमधील हा सामना. 12 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या सारविन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. लसित मलिंगा भिवंडी यांना मी संबोधतो. आज त्यांचे सुपुत्र सुद्धा खूप चांगली कामगिरी करत आहेत. करण पाटील एक आगळा वेगळा अंदाज. अरविंद पाटील वेलकम. तर आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र एक गोष्ट आहे की तिसरं षटक आहे, जर सुजाता स्पोर्ट पिंपळा संघाला मॅच जिंकायची असेल 10 पेक्षा जास्त धावा त्यांना जमावे लागतील, आणि जर गावदी पूर्ण संघाला मॅच जिंकायची असेल तर अंडर 10 10 पेक्षा कमी धावा देऊन महत्वपूर्ण 1 किंवा 2 फलंदाज बाद करावे लागतील. तिसरं षटक चंद्रकांत स्लॉक केलेला आहे. स्लॉक शिप चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषेवर. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे. डीप वाईडिश मिड विकेटला एक चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा आपण जाऊन बघाल, वर्ल्ड कप 1983 पासून आपण विचार केला तर झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कालाटणी मिळते आणि झेल सोडल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागतं याचं प्रत्यंतर आलेलं आहे. दोन्ही स्कूलचं नोंदणी जेवण पाटील आपण करून घ्यायची आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लगेच त्यांचा टॉस आपण घेणार आहोत. अगदी बरोबर. सामना देखील क्रुशियल मोमेंट्स मध्ये आहे. चंद्रकांत मुंडोरा इनकडून यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. स्टेप आउट झाला होता, खाली राहिला होता आणि पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉल.
जॉन इंग्लिश स्कूल काल्हेर टीम देखील दाखल झालेली आहे. त्यांच्या समवेत मिसेस भावना अजय पाटील मॅडम देखील दाखल झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. नंदिनी सिंग मॅडम आपलं देखील हार्दिक स्वागत. शीतल मॅडम आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. याला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग बरोबर झालेला. शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेशर बिल्डअप केला जाते आणि यश मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. ही चांगली रणनीती असते. क्रिकेटमध्ये रणनीती फार महत्वाची असते. कारण बघितलं शॉर्ट स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. हलक्या हाताने खेळलं. प्रेशर बिल्डअप केलं डीपच्या क्षेत्ररक्षकावर आणि 2 धावा पूर्ण केल्या. 20 धावा झाल्यात. समोर जे लक्ष आहे ते 42 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. कट टू कट मॅच, कशमकश, अट्टीतटी, संघर्ष. तसंही जीवन एक संघर्ष आहे आणि क्रिकेटमध्ये तर खूपच वेळेला बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. शफल क्रॉस झाला होता. खेळायचं होतं ऑन साइडला. चेंडू मात्र जातोय पॉइंटला. जायचं होतं ठाणा, पोचतोय मात्र पुन्हा. ऑन साइडला शफल क्रॉस झाला होता. यस, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हा बॅटर धावपास झालेला आहे. पहिल्यांदा विनेश पास झाला होता. त्यानंतर प्रभाकर एक चांगली फलंदाजी करतोय असं वाटत असताना बाद झाला. संजय खेळपट्टीवर आहे आणि आता ते बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. सागर मजबूत शरीरयष्टी. सागर जसे शरीरयष्टी मजबूत आहे ना तितके मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम सुद्धा सागरच्या नावावर आहे. पण तुमच्या नावावर मोठा विक्रम असून चालत नाही. ती कामगिरी योग्य वेळी करणं फार गरजेचं असतं. मला वर्ल्ड कप 2003 ची मॅच आठवते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इतक्या धावा जमवल्या. प्रत्येक मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. मात्र अंतिम मॅच मध्ये मात्र सचिन तेंडुलकर लवकर बाद झाले. व्यासपीठावर आत्ताच शुभागमन झालंय. जिऑन इंग्लिश स्कूल काल्हेर टीम आपलं हार्दिक स्वागत आहे. सुजित चाचू सुतार चषक 2024 या स्पर्धेमध्ये वेलकम. चंद्रकांत पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. यावर मात्र उजव्याच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खरं तर शॉर्ट सिलेक्शन, चेंडूची निवड. क्रिकेट असा खेळ आहे ना, क्रिकेटमध्ये चेंडूची निवड जे काही क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत. तुम्हाला हुकचा फटका खेळायचा असेल, पुलचा फटका खेळायचा असेल, स्क्वेअर ड्राईव्ह खेळायचा असेल, ऑन दी अपचा फटका खेळायचा असेल, लेट कट खेळायचा असेल, स्लाइस करायचा असेल, जे काही फटके आहेत त्यासाठी चेंडूची निवड करणं फार गरजेचं असतं. स्टेपाडून खेळण्याचा मात्र पाहतोय आपण. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमा पार चौकार. वन टू का 4 बघायला मिळाला. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. धावसंख्या झालेली 25 आणि आता मात्र 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 7 गेंदों में 17 रन चाहिए. 17 रिक्वायर्ड इन 7 बॉल. 7 चेंडू आणि 17 धावा. काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही होऊ शकतं. याला फोर्स केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय पण मात्र स्वतःला सावरलं नाही आणि त्याचा फायदा उचलतोय बॅटर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण. 4 धाव होत आहेत. आणि हेच बाकी राहिलं होतं. किती धावाचा पंचांचा काय इशारा ते पाहूया. आणि याच्यासाठी केला होता का अट्टहास.
असं म्हणेन मी, पूर्ण पुढचं वाक्य म्हणणार नाहीये, कारण हे बाकी राहिलं होतं. 5 धावा बघायच्या बाकी राहिल्या होत्या, पळवून काढलेल्या आहेत. कारण 40+ कधी 5 धावा पळवून काढणं इतकं सोपं नसतं, पण 5 धावा इथे मिळतात. पहिल्यांदा असं झालेलं आहे की गावदेव पूर्णा संघ कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये ढेपाळलेला आहे. प्रवीण चौधरी अतिशय नाराज आहे. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 12 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6 चेंडू आणि 12 धावा, काहीही होऊ शकतं. व्हॉट यू थिंक जीवन पाटील, काय वाटतं? आता मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. लक्ष वेधून घेणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त रोमहर्षक रोमांचकारी सामना, चित्त थरारक सामना पाहतोय दोन दिग्गज संघांमध्ये. क्रिकेट आहे, कोणत्या क्षणी काय होईल कोणी सांगू शकत नाही. मी तर म्हणेन पहिले 2 चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असतील. या 2 चेंडूंवर एखाद दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. ह्या उलट पहिल्या 2 चेंडूंवर जर विकेट किंवा डॉट बॉल आले तर दबाव, प्रेशर निर्माण होईल सुजाता स्पोर्ट्स पिंपलासच्या संघावर. ऍब्सोल्युटली. एकंदरीत ही मॅच जी आहे ती लंबकाप्रमाणे प्रेक्षकांना बघायला मिळेल. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय ना, त्याप्रमाणे ही मॅच बघायला मिळेल. परेश येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. मुंडोरा यांकडनं शॉर्ट रनअप आहे. मसल गेंदबाज ज्याला संबोधलं, अगदी खांद्याचा वापर करणारा हा गोलंदाज आहे परेश. जागेवरनं गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिल्या चेंडूवर सफलता. चार चेंडू आणि 11 धावा. नो टीम मीटिंग. कुठल्या प्रकारची टीम मीटिंग होणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये कुठल्या प्रकारची टीम मीटिंग होणार नाही. 4 चेंडू आणि 11 धावा. अराउंड इलेक्ट्रिक ब्लाचित. माधवराव पाटील स्कूल कॅप्टन आणि जीवन स्कूल कॅप्टन दोनों संघाच्या कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्स में जायचं आहे. दोनों टीम के कप्तान, अगर मेरी आवाज अब तक पहुंच रही है, आप दोनों को टॉस बॉक्स में जाना है. माधवराव स्कूल के कैप्टन और जीवन स्कूल के कैप्टन, आप दोनों को टॉस बॉक्स में तैयार रहना है. इट्स अ लास्ट ऑफिशियल कॉल. याला मात्र ड्राइव केलेला आहे. क्या बात है परेश, कपड़े मैले हुए तो क्या हुआ, सर्फ एक्सल है ना.
जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय परेश. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली, प्रेशर बिल्डअप केलं आणि आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे ते म्हणजे 2 चेंडू आणि 11 धावा. चेसिंग इज कंपल्सरी, म्हणजे दोन्ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. मॅच जिंकल्यानंतर कोणीही मैदानात जायचं नाही. सपोर्टर्स आलेले आहेत त्यांचे गावदी पूर्णाचे, पण कोणीही मैदानात जायचं नाही. ही मुभा फक्त अंतिम मॅच मध्ये असेल. यावेळेला मात्र फक्त आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, आमचा प्रमुख प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर ज्या बाईक आहेत, बाईक असतील, 4 व्हीलर असतील, प्रमुख प्रवेशद्वार जे आहे त्या ठिकाणी 4 व्हीलर, विशेष करून 7047 आमच्यापर्यंत नंबर आलेले आहेत. त्यानंतर दुसरा नंबर आहे 6237. जबरदस्त गोलंदाजी परेश सेमी मध्ये प्रवेश केलेला आहे गावदी पूर्णा संघ. आणि नंतर आम्ही लगेचच पोहोचणार आहोत ते म्हणजे माधवराव स्कूल आणि जिऑन स्कूलचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टनही यायचंय, माधवराव स्कूल आणि जिऑन स्कूल.